नसून विद्वानाचा आव आणणं, कला नसून कलेचा आव आणणं, याला काय म्हणतात? दंभित्व. तर हे सुद्धा लक्षण माझ्या भक्ताकडे नसतंय. दंभित्व, पुन्हा अहिंसा, हिंसा न करणं. नाही तर चलता चलता माणूस झाडाचा शेंडा तरी मूळ, पुराण तरी हा, वगैरे वगैरे. त्याच्या पोटात काय ते कारण नाही, किती त्रास होत असेल त्याला. तर अहिंसा म्हणजे शब्दानं सुद्धा कोणाची हिंसा न करणं, कोणाला टाकून न बोलणं, आणि हिंसा तर नाहीच करणं. अहिंसा आणि पुन्हा शांती. शांती म्हणजे आपलं जरी काही चुकलं तरी हात जोडायला काहीच हरकत नाही. माई पुढे बालका रिघता न पडे शंका, तैसा मन देता लोका नालोचिलो. त्या ठिकाणी जर काही चूक झाली तर आईला क्षमा मागायला काहीच हरकत नाही. तसं लोकांपुढे जर आपला काही अपराध असेल तर क्षमा मागायची, आणि आपण बी गुन्हेगाराला क्षमा करायचं. केला म्हणतात शांती. पुन्हा आर्जवम. आर्जव म्हणजे सरळपणा, स्पष्ट बोलायचं, सरळ बोलायचं, सरळ वागायचं. आणि महत्वाची गोष्ट काय आहे? आचार्य उपासना. आचार्यांची सेवा करायची. कारण की आचार्यांची जर कृपा असेल तर मनुष्य कुठल्या कुठं जातो. मायबाप जन्म देतात, शिकवतात, लहानाचं मोठं करतात, इस्टेट हातामध्ये देतात, झालं का? परंतु अपेक्षा असतीच का नाही, माझ्या लेकरानं माझं नाव कमवावं, माझ्या लेकरानं माझ्या म्हातारपणी सेवा करावी, आहेच का नाही मायबापांची अपेक्षा एवढी तरी? परंतु आचार्यांची काय अपेक्षा? आचार्यांची एवढीच अपेक्षा असते की माझ्या शिष्यानं धर्माची सेवा करावी. माझी नाही केली तरी काय हरकत नाही, परंतु धर्माला यानं विसरू नये. म्हणून त्याच्याकरता आचार्य कृपा जीवनामध्ये महत्वाची. जीवनामध्ये माणसानं आचार्याची कृपा संपादन करायला पाहिजे आणि आचार्यांचा विश्वास सुद्धा प्राप्त करायला पाहिजे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकल भोगी लावले. आणि आचार्यांची कृपा जर पाहिजे असेल तर त्यांच्या अगोदर दानोबरांची कृपा असणं महत्वाची आहे. तर या दोन्ही गोष्टीमध्ये मी माझं सौभाग्य समजतो की माझ्यावर आचार्यांची कृपा बी आहे, आचार्यांचं प्रेम बी आहे आणि आचार्यांचा विश्वास पण आहे. म्हणून भगवान म्हणतात आचार्य उपासनम, आचार्यांची सेवा करणे, आचार्याने सांगितलेल्या मार्गाने चलत राहणे, आचार्यांची उपासना. पुन्हा शौचम. शौच म्हणजे पवित्रता. साबणानं स्वच्छ निघतं शरीर पण पवित्र होत नाही. शरीराला पवित्र जर करायचं असेल तर साधन काय? गोमय स्नान. म्हणजे संपूर्ण अंगाला गोमातेचं स्नान, शेत लावून उन्हामध्ये बसून नंतर स्नान करणं, याला म्हणतात गोमय स्नान. यानं शरीर पवित्र असतं. म्हणून त्याच्याकरता शौचम, स्थैर्य आणि स्थिरता पाहिजे बरं का. नाहीतर काय म्हणतात, एकूण वार आला की कुसळ तिकडं, तिकून वार आला की कुसळ इकडं. कुसळी कुरळी वारेने जाती बरडी, आपदातून दाढीसी. त्या ठिकाणी जीवनामध्ये स्थिरता महत्वाची. स्थैर्य, कुठेतरी एका ठिकाणी विश्वास ठेवून आपलं काम दाखवून घेणं, याला म्हणतात
स्थैर्य आणि पुन्हा आत्मविनिग्रह. आत्म म्हणजे मन, मनाचा निग्रह, मन आपल्या हातामध्ये ठेवणं. अमानित्वमदम्भित्वा महिषा क्षान्तिराजवम् आचार्योपासनं शौचम् स्थैर्यमात्मविनिग्रह. इंद्रियार्थेषु वैराग्य. इंद्रियार्थेषु वैराग्य. मनहंकार एव च. मनहंकार एव च. जन्म मृत्यु जरा व्याधि. जन्म मृत्यु जरा व्याधि. दुख दोषा. दुख दोषानु. दुख दोषा. दोषा. काय से खुश झाली. दोषा. दुःख दोषा. दोषानुदर्शनम्. दुःख दोषानुदर्शनम्. आणि अर्जुन पहिलंच काळजी माणसाची. चक्कर मारते तशी तरी. आणि बघा काय कुत्र्याचं भाग्य दररोज येते की नाही आपल्याकडे. कुत्र पाठाला येते, रामाला म्हणतात ना जगद्गुरु तुकोबाराय, तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकळू जाता. कोण जाणे कोणाकडे उपासना, कोण या भूषणा प्रतिभावे. कोणाचा काय अधिकार आहे, कोणाचं काय भाग्य, काय सांग. याची माता शरण ठेवीची चरणी हिची बरे. भगवान म्हणतात की अर्जुन, आणि इंद्रियार्थेषु वैराग्य. माझा भक्त जो आहे त्याला काय असते, इंद्रियांचा अर्थ. इंद्रियांचे किती अर्थ आहे, 5. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. याच्याबद्दल वैराग्य प्राप्त करायचं. वैराग्य म्हणजे आसक्ती सोडून द्यायची. कोणी किती जरी स्तुती केली, कमाल आहे, ह्या वयामध्ये सुद्धा पदारे धरते. किती जरी स्तुती केली तर पुढे पुढे चालायचं नाही. म्हणजे शब्द जर एखादा जर माणसाला दिला की माणूस आणखी जास्तच बोलतो. परंतु हळूहळू शनै शनै रूपरमेत, हळूहळू म्हणतात मागे सरायचं, पुढे नाही चालायचं. पुढे चालायचे कुठे, परमार्थमध्ये. म्हणून इंद्रियार्थेषु वैराग्य, इंद्रियांच्या अर्थामध्ये वैराग्य प्राप्त करायचं. गादीवर तर किती वर्षापासून झोपायला तुम्ही, जरा पोत्यावरती झोपून बघा. आता राम भक्त नाही का, पोते कपडे घालून जाते का नाही देवाला. किती चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पोते घालते. पण सासऱ्याला आहेर जर नाही मिळालं तर राम भक्ताची त्याची मजा असते.
इंद्रियार्थेषु वैराग्य, इंद्रियांच्या अर्थामध्ये आसक्तीचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. पुन्हा मन वैराग्यम अनअहंकार एवच, मन नाही बरं का, अनअहंकार एवच. आणि अभिमान करायचा नाही. आपल्याला जे दिले साधू संतांनी, आचार्य भगवंतांना दिलंय, या विद्येचा अभिमान होऊ द्यायचा नाही. आपण या विद्येसाठी किती कुत्र्यासारखं मिळकत होतो, पण आज जर कोणी जर आपल्याला आलं, महाराजांना शिकवायला बरं येईल, माझ्याकडे वेळ नाही, हा तसं नाही करायचं. अभिमान होऊ द्यायचा नाही, देई करायचं, सगळं करायचं देवाची धर्माची सेवा. मन अहंकार एवच. आणि पुन्हा काय करायचं, जन्म मृत्यू म्हणजे मरण, जरा जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे बिमारी, पुन्हा दुःख, त्याच्यामध्ये दोष अनुदर्शनम, यांच्यामध्ये दोषांचं दर्शन करत राहायचं. म्हणजे अहो आज जरी माझा श्रीमंताच्या घरामध्ये जन्म झालेला आहे, पण ही श्रीमंती 12 वर्षानंतर राहीलच, याचा काय भरोसा आहे? याचा अर्थ श्रीमंतीमध्ये दोष बघायचा. अशी जर श्रीमंती नुसतं करीत राहिलो, लोकांना कमी समजत राहिलो, काय भरोसा आहे श्रीमंतीचा? श्रीमंतीमध्ये दोषाचं दर्शन करायचं. त्याचप्रमाणे जन्मामध्ये दोषाचं दर्शन करायचं, मृत्यू मरणामध्ये सुद्धा दोषांचं दर्शन करायचं. पुन्हा जरा जरा म्हणजे म्हातारपण. देवा आज मी म्हातारा नाही झालो, परंतु उद्या मी म्हातारा होणार आहे. मग म्हातारा झाल्यानंतर ऐकू येत नसेल, पायी जर चालता येत नसतील, मग काय करायचंय? म्हणून जोपर्यंत हातामध्ये ताकद आहे तोपर्यंत खूप भजन करायचं, खूप नामस्मरण करायचं, खूप पारायण करायचं. कारण म्हातार झाल्यानंतर शरीर साथ देत नाही बघा. आतापासूनच म्हातारपणामध्ये दोष बघायचे. दोष बघायचे म्हणजे म्हातार व्हायच्या आधीच परमार्थाकडून ठेवून द्यायचा. इंद्रियार्थेषु वैराग्य, मनहंकार एवच, जन्म मृत्यु जरा व्याधि, दुःख दोषानुदर्शनम्, असक्ति रण असक्तिरन विश्वंग विश्वंग असक्तिरन विश्वंग पुत्रदार गृहादिषु पुत्रदार गृहादिषु पुत्रदार गृहादिषु नित्यञ्च समचित्तत्व नित्यञ्च समचित्तत्व नित्यञ्च समचित्तत्व मिष्टा निष्ठानिष्ठो निष्ठानिष्ठोप पत्तिषु निष्ठानिष्ठोप पत्ती आलं का ग्रंथामध्ये पत्ती शब्द? तुम्ही काऊन म्हणता एवढ्या चहाचा निषेध करता? ते पत्ती आलं हे आलं. पत्तिषु निष्ठानिष्ठोप
पत्तिषु मिष्टानिष्टोपपत्तिषु त्याचप्रमाणे पहिल्या म्हणजे श्लोकाचा दुसरं चरण अगोदर घ्यायचं. पुत्रदार गृहादिषु असक्ती म्हणजे पुत्रामध्ये दार म्हणजे पत्नी, पत्नीमध्ये गृह म्हणजे घर, यांच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही. आणि अनअभिषंग यांच्याबद्दल अभिमान बी नाही ठेवायचा, आपलेपणा बी नाही ठेवायचा. म्हणजे सोडून द्यायचं का? ज्ञानोबरायला तेच सांगितलंय. ओबी ऐकण्याने पुत्रवित्त कलत्र हे जालिया ही स्वतंत्र माझे म्हणे पात्र विठाचे देवी. हे घरचे लोक सगळं जरी आपलं ऐकत असतील तरी पण जर म्हणताना हे जर तरी आपलं ऐकणं गेले तर याच्यावर नाराज व्हायचं नाही. भाग्य कधी समजायचं? मुलं ऐकत नसले, पत्नी ऐकत नसली, गृहस्थानं समजायचं आता आपल्या भाग्याचा उदय झाला. पुत्रदार गृहादेषु असक्ती अनअभिषंग म्हणजे ममता सोडून देणे. आणि पुन्हा इष्ट अनिष्ट उपपत्तीषु, चहाची पत्ती नाही बरं का इथं, शब्द काय आहे? उपपत्तीषु. इष्ट अनिष्ट उपपत्तीषु. उपपत्ती म्हणजे प्राप्ती झाल्यानंतर, इष्ट म्हणजे आपल्या आवडणारी वस्तू, आपल्या आवडणारं काम जर प्राप्त झालं, आणि अनिष्ट म्हणजे आपल्याला आपले अनिच्छित गोष्ट जरी घडली. इच्छित गोष्ट घडणं त्याला इष्ट म्हणतात, आणि अनिच्छित गोष्ट घडणं त्याला म्हणतात अनिच्छ. आपल्या मनाजोगं जरी काही घडलं किंवा मनाच्या विरुद्ध जरी काही घडलं तर नित्यांचे समचित्तत्व, आपल्या मनाची अवस्था समान ठेवणे, आपली अवस्था ढळून देणे, हे परमार्थाचं फार मोठं अंतरंग साधन आहे. असक्तिरन विश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्व निष्ठानिष्ठोपपत्तिषु मयि चानन्य योगेन मयि चानन्य योगेन भक्ति रव्या चारिणी विचारिणी व्यभिचारिणी रव्यभिचारिणी भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश विविक्त देश सेवित्व विविक्त देश सेवित्व मरति
स्मरतिर्जन संसदि स्मरतिर्जन संसदि आणि ही अर्जुन मैच अनन्य योगेन भक्ती. आणि तुला जर तुझं कल्याणच करून घ्यायचं असेल तर मग काय करायचं? मै म्हणजे माझ्यामध्ये, कोणामध्ये? ईश्वरामध्ये किंवा ईश्वराबद्दल काय करायचं? अनन्य योगेन भक्ती. अनन्य म्हणजे देवाशिवाय इतर कशामध्येच प्रेम न ठेवणं, याला म्हणतात अनन्य भक्ती. साधी गोष्ट आहे. विरला ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणे. तुकोबरे म्हणतात अशी अनन्य भक्ती ठेवणारा एखादा भक्त असतो त्याला माझं लोटांगण आहे, साक्षात दंडवत आहे. म्हणून त्याच्याकरता मैष अनन्य योगे भक्ती, अनन्य योगानं अनन्य प्रेम, अनन्य भक्ती ईश्वराबद्दल, पांडुरंगाबद्दल, ज्ञानोबरायांबद्दल, तुकोबरायांबद्दल, संतांबद्दल, भगवानबद्दल अनन्य भक्ती. ही सामान्य भक्ती. ज्ञानोबराय म्हणतात आत्मज्ञाने चोखडे संत जे माझी रूपडे तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. ज्याप्रमाणे तरुण स्त्री आणि तरुण पुरुष जसं म्हणतात दोघांचं एकमेकांबद्दल जसं प्रेम असते तेवढंच प्रेम माझ्या संतांवर लावायचं. तेवढंच प्रेम पांडुरंग म्हणतात माझ्या ज्ञानोबरायांबद्दल, माझ्या तुकोबरायांबद्दल लावायचं. कल्याणाला कोणीच रोखू शकत नाही. एवढं प्रेम जर ज्ञानोबरायांबद्दल जर असेल तर त्याचं कल्याण कोणी बिघडू शकत नाही. म्हणून त्याच्याकरता माझ्यामध्ये अनन्य भक्ती कशी? अव्यभिचारिणी. आता हे शब्द माहितीच आहे तुम्हाला. आघवे गावद्वारी हे वजेसी, याला म्हणतात व्यभिचारी भक्ती. परंतु देवाशिवाय इतर कोणामध्येच प्रेम नसणं याला म्हणतात अव्यभिचारिणी भक्ती. आणि पुन्हा ही भक्ती प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल? विविक्त देश सेवित्व. विविक्त देश म्हणजे एकांत. ऐसी जयाची नवसिये तो नित्य एकांता गातो जाये नामेची जोची विजनाची. 24 तासामध्ये त्याला वाटत असेल आपलं कल्याणच व्हावं, त्यानं कमीत कमी 24 घंट्यामध्ये 1 घंटा मौन धरलं पाहिजे. आणि जिथं कोणीच नाही तिथं जाऊन बसायचं. याला म्हणतात विविक्त देश सेवी. म्हणजे एकांतामध्ये जाऊन माझं चिंतन करणं, एकांतामध्ये जाऊन माझा अभ्यास करणं. कोणी दिली? आणि वही कोणा दिलीस? वही कोणा दिली? आकाला. त्याची कापून आणली. बरं, अशीच काम केली. आकाची अशी सेवा करायची. चांगली बरं. तर हे अर्जुन विविक्त देश सेवित्व, एकांतामध्ये जाऊन भगवंताची सेवा करायची, भगवंताचं चिंतन करायचं. आणि मरती, मरती नाही अरती, एक शब्दछेद होत असतो. अरती जनसंसदी. संसद म्हणजे समुदाय, जनसंसद म्हणजे बाजार. अरती जनसंसदी. माझ्या भक्ताला बाजारात करमत नाही. हा बाजार वेगळा आहे, इथे
त्या ठिकाणी बाजाराचा शब्द काय आहे? युग. ज्या ठिकाणी खूप मोठी भीड आहे, खूप मोठा गर्दा आहे, आपल्या भाषेमध्ये जत्रा. जत्रेत काय येतं? कानातलं, नाकातलं, पायातलं वगैरे. तरी अर्जुन माझा जो भक्त आहे ना, त्याला जास्त गर्द्यामध्ये आवडत नाही. अरती जन संसदी, जनाच्या समुदायामध्ये त्याला बिलकुल आवड नसती. त्याची आवड मात्र एकांतामध्ये असते. आसक्तिरन भिक्ष्वंगा मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वा मरतिर्जन संसदि अध्यात्म ज्ञान अध्यात्म ज्ञान नित्यत्वम् अध्यात्म ज्ञान नित्यत्वम् तत्वज्ञानार्थ दर्शनम् तत्वज्ञानार्थ दर्शनम् मिति प्रोक्ता एतज्ज्ञानमिति प्रोक्ता मज्ञानम् यदतो न्यथा ज्ञानं यदतो न्यथा आणि हे अर्जुन अध्यात्म ज्ञान नित्यत्व, ज्याच्या जीवनामध्ये अध्यात्म ज्ञान दररोज आहे. दररोज जसं एखाद्या माणसाला 3 टाइम जेवावंच लागते, तसं म्हणतात एखादा साधू 3 टाइम भजन करतो, एखादा नामधारक 3 टाइम नामस्मरण करतो. तसं अध्यात्म ज्ञान नित्यत्वम्, अध्यात्म ज्ञान ज्याच्या जीवनामध्ये नित्य चालूच आहे. कसं? तत्वज्ञान, कारण की तत्व म्हणजे परमात्मा, तत्व म्हणजे परमात्मत्व, आणि परमात्म्याचं जे ज्ञान आहे अध्यात्म ज्ञान, ते काय करते? अर्थदर्शन. अर्थ म्हणजे ब्रह्म, ब्रह्माचं दर्शन करून देणारं हे अध्यात्म ज्ञान. हे अध्यात्म ज्ञान ज्याच्या जीवनामध्ये दररोज आहे. एतज्ज्ञानम् इति प्रोक्तम्, आणि हे अर्जुन परमात्म्याच्या स्वरूपाची माहिती असणं यालाच म्हणतात ज्ञान. आणि परमात्म्याच्या स्वरूपाच्या माहितीच्या व्यतिरिक्त व्यवहारामध्ये जेवढे काही ज्ञान आहे ते काय? अज्ञानम यत् अतो अन्यथा. अतो म्हणजे या ज्ञानापेक्षा अन्यथा दुसऱ्या मार्गाने असणारे जे ज्ञान आहे ते संपूर्ण अज्ञान आहे. ते ज्ञानच नाही. फक्त ज्या ज्ञानाने परमात्म्याची ओळख होती त्याला अध्यात्म ज्ञान म्हणतात, त्याला तत्वज्ञान म्हणतात. आणि या तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त जे ज्ञान आहे ते अज्ञान आहे, केवळ अज्ञान आहे.
अध्यात्म ज्ञान नित्यत्वम् तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् मज्ञानं यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज यज ज्ञात्वा यज ज्ञात्वा यज ज्ञात्वा मी थांबल्यानंतर सुरू करायचं यज ज्ञात्वा मृत यज ज्ञात्वा मृत वश्नुते वश्नुते यज ज्ञात्वा मृत वश्नुते अनादि मत्परम ब्रह्म अनादि मत्परम ब्रह्म अनादि मत्परम ब्रह्म न सत् न सत् न सत्त न सत्तन न सत्तन्ना न सत्तन्ना सदुच्यते सदुच्यते न सत्तन्ना सदुच्यते हे अर्जुन आतापर्यंत व्यवहाराबद्दल पुष्कळ ज्ञान मी तुला सांगितले परंतु ज्ञेयम ज्ञेय म्हणजे जाणण्याजोगं आजपर्यंत पुष्कळ केलं तुम्ही काय आजपर्यंत पुष्कळ केलं काय दूध पण बिना पाण्याचं भेटलं नाही तुम्हाला आज तुम्हाला बिना पाण्याचं दूध देतो म्हणजे कसं दूध पेय आजपर्यंत तुम्ही फळच खाल्लं नाही खाद्यम खाण्याजोगं आणि कसं ज्ञेयम ज्ञेय म्हणजे जाणण्याजोगं हे अर्जुन ज्ञान कसं आहे ज्ञेयम जाणण्याजोगं काय काय जाणण्याजोगं ब्रह्म ज्ञेयम ब्रह्म यत् तत् यत् म्हणजे जे तत् म्हणजे ते जे ते जाणण्याजोगं काय आहे ईशत्व ते तुला प्रवक्ष्यामी मी सांगेन जे जाणण्याजोगं ईश्वर तत्व आहे जे जाणण्याजोगं ब्रह्म आहे ते मी तुला जरूर सांगेन ते जाणल्यानंतर फायदा काय म्हणजे तर भगवान म्हणतात यज् ज्ञात्वा जे परमतत्व ब्रह्म जाणल्यानंतर काय होते अमृतम अश्नुते मनुष्य अमर होतो अमर आहा खरे की पहा खोटे ते ज्ञान जाणल्यानंतर जीव हा अमर होतो म्हणून त्याच्या करता जे ज्ञात्वा अमृत अश्नुते मनुष्याला अमर प्राप्त होतं ते ब्रह्म कसं आहे अनादिमत अनादिमत आदि म्हणजे जन्म आदिमत म्हणजे जन्मवालं अनादिमत म्हणजे त्याचा जन्म झाला नाही असं ते ब्रह्म आहे अनादिमत कसं आहे ते परम ब्रह्म त्याच्यासारखं श्रेष्ठ काहीच नाही म्हणून त्याला म्हणतात परम ब्रह्म ते ब्रह्म खरं का खोटे अर्जुन म्हणतो देवा तुम्ही जे ब्रह्म सांगणार आहे ते ब्रह्म खरं का खोटे
म्हणजे तुला तू खरं कशाला म्हणतोस खोटं कशाला म्हणतो ते सांग. नाही म्हणले जे खरं असतं ते 8 दिवस तरी राहते आणि जे खोटं असतं ते 1 दिवस बी राहत नाही असं आम्हाला वाटतं. जसं भाजीपाला फ्रीज मध्ये ठेवले 8 दिवस बी राहतो का नाही. आणि काही भाजीपाला असं म्हणतात की ते खात वगैरे टाकलेलं 1 दिवसातच पिवळं पडतं. म्हणजे जे 8 दिवस राहते त्याला खरं म्हणतो आम्ही आणि जे 1 दिवस बी राहते त्याला खोटं म्हणतो. म्हणजे आमचं ब्रह्म असं खरं बी नाही असं खोटं बी नाही. 8 दिवस राहणाऱ्या वस्तू सारखं खरं आमचं ब्रह्म नाही आणि 1 दिवसामध्ये नष्ट होण्याजोगं खोटं बी नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही 8 दिवस राहणाऱ्या वस्तूला खरं समजतात हे तुमचा भोळेपणा आहे. 8 दिवस राहणारी वस्तू तिला खरी कशी म्हणायची. म्हणून ते ब्रह्म न सत तुम्ही म्हणतात तसं सत बी नाही. कारण तुम्ही सत कशाला म्हणतात. जे 8 दिवस 15 दिवस राहते त्याला सत म्हणतात. आमचं ब्रह्म तसं नाहीये. वैष्णवांचा माल खरा सदा तुला वस्तुसी. आमचं ब्रह्म 8 दिवस राहणार नाहीये. युगानुयुग राहणार नाही. न सत न असत त्याला सत बी म्हणता येत नाही असत बी म्हणता येत नाही. सत असं आपण विलक्षण असं आमचं ब्रह्म आहे. न सत न असत उच्चते असं आमचं ब्रह्म परब्रह्म म्हटलं जातं. ज्ञेयं यत्तत्र वक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तं नासदुच्यते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. पुंडरीनाथ भगवान की जय. प्रभुरामचंद्र भगवान की जय. हनुमान जी भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सावकार महाराज की जय. शांति भगवतीनाथ महाराज की जय. भक्त शिरोमणि ज्ञानदेव महाराज की जय. श्री विनायक माता की जय. ओम